तर आज छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी, त्यानिमित्त मी बेलनोर सरांना अशी विनंती करतो की त्यांनी प्रतिमेचं पूजन करावं. या चालू नाही ना. महाराज की जय. जय जिजाऊ जय शिवराय. आमचं तुमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 या रोजी झाला आणि त्यांचा कार्यकाळ हा 50 वर्षाचा होता. म्हणजे 50 वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी स्वराज्य निर्माण केले आणि रयतेला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यावेळेस असा एकमेव राजा होता की सर्वात कमी कालावधीत त्यांनी स्वराज्यासाठी स्वातंत्र्य निर्माण करून आणले. आणि यानंतर आपल्यामधलेच काहीतरी मुलं थोडे 2 शब्द बोलतील. त्यानंतर मी गणेश शेळके याला अशी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. नमस्कार. आज 3 एप्रिल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी. तर विद्यार्थी मित्रांनो, अवघे महाराज 16 वर्षाचे असताना त्यांनी स्वराज्याचं तोरण मांडलं. विचार करा, आजचा 16 वर्षाचा तरुण काय करतोय. तर आजचा 16 वर्षाचा तरुण महाराजांनी तिकडे 16 वर्षाचा असताना स्वराज्याचं तोरण मांडलं आणि इकडे आजचा तरुण 16 वर्षाचा असताना मावा, सिक्रेट अशा गोष्टींना आरी चालला आहे. तर अशा गोष्टींना कुठेतरी महाराजांची प्रेरणास्थान घेऊन आपण सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे. दोन शब्द संपतो. जय शिवराय. गणेशने आपल्याला सांगितले की आजचा तरुण कसा असावा. त्यानंतर मी सौरव वाघे याला अशी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. आज छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मृती दिन. आज छत्रपती शिवाजी महाराज या स्मृती दिन यानिमित्त पहिलं मी विनम्र अभिवादन करतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी इथनं पहिल्या काळात इथले कार्य केले की ते सांगायचा विचार पण मी सांगूसुद्धा शकत नाही. इथले त्यांनी कार्य केले. आणि आपल्या आताची मुलं छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांचे देखाव कार्य करतात. म्हणजे कोणी मुलं दाढी वाढवतात, छत्रपती शिवाजी महाराज सारखे देखणे होतात. पण मग त्यांचे विचार आणि त्यांचे कार्य आणि त्यांचे काहीच नसतं त्यांच्यापाशी. आणि ते आताच्या सध्याच्या घडीला मुलीला छेडतात पहिली गोष्ट. आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांनी मुलीला आपली आई समजून पूर्ण कार्य केले. आणि एवढेच बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय शिवराय. सौरवने आपल्याला सांगितले की शिवाजी महाराजांबद्दल त्यांचा देखावेपणा न करून त्यांचे विचार अकस्मात करा आणि त्यांचे विचार मनात घ्या आणि तसे कार्य करा. यानंतर मी कैलास जाधव याला अशी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. आज आपण इथे कशासाठी जमलेलो आहे तर सर्वांना माहीतच आहे. आज 3 एप्रिल म्हणजे आज स्वराज्याचा काळा दिवस. स्वराज्याचा डाण्यावाग आज काळाच्या पडद्याआड गेला. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न बघितले, तिथून पुढं त्यांनी त्यांच्या आयुष्यभर सर्व जनतेसाठी समर्पित केले. त्यांनी जेवढ्या पण लढाया केल्या हे सगळं जनतेसाठी समर्पित केलं. आणि 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर त्यांचा मृत्यू झाला. छत्रपती शिवाजी महाराज हे थोर कल्याणकारी राजे होते. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य लोककल्याणासाठी समर्पित केलं.
एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. कैलासनी आपल्याला शिवाजी महाराजांबद्दल थोडी माहिती सांगितली. यानंतर मी विशालला अशी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. यानंतर मी श्रेयसला अशी विनंती करतो की त्यांनी महाराजांबद्दल 2 शब्द बोलावे. आज 3 एप्रिल म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मृतिदिन. 3 एप्रिल 1680 रोजी आपल्या धगधगत्या स्वराज्याच्या सूर्याने जो काही आज अखेरचा श्वास घेतला होता रायगडावरती. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हा फक्त अल्पकाळापुरते होते, म्हणजेच 50 वर्षाकरता. पण हजारो आणि शेकडो वर्षाची जी काही मुघलांची गुलामगिरी होती त्यांना पण पुरेसे होईल एवढे त्यांचे कार्य महान होते. परस्त्री माते समान हे सूत्र त्यांनी फक्त बोलण्यापुरते नाही तर त्यांच्या आचरणातून सिद्ध केले. अशा महान राजाला मी मानाचा मुजरा करून शेवटी एवढंच म्हणतो की आज जरी ते नसले आपल्यात तरी ते आहेत आपल्या विचारात, असे म्हणून मी माझे शब्द थांबवतो. श्रेयसनी महाराजाबद्दल त्याचे विचार मांडले त्याबद्दल त्याचे धन्यवाद. यानंतर मी श्रीकांत खाकरे याला अशी विनंती करतो की त्यांनी महाराजांबद्दल 2 शब्द बोलावे. एप्रिल आज छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मृतिदिन. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मृतिदिन आहे. आपल्या स्वराज्याचा आज सूर्य या दिवशी 3 एप्रिल 1680 रोजी आपला सूर्य मावळला. आता जो सूर्य दिसतो पण तो जसं आपण म्हणतो की आज सूर्य मावळला. आपल्या स्वराज्याचे जे आराध्य देवत आपण म्हणतो, आपल्या सर्वांचे आराध्य देवत आज त्यांचा आज मृत्यू झालेला होता. आज मी त्याला एवढंच बोलतो की एवढं बोलून यानंतर मी नागेशला अशी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. बरं चालेल. आज 3 एप्रिल छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मृती दिवस. महाराष्ट्राचा आराध्य दैवत आपण ज्यांना मानतो असे छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथम मानाचा मुजरा करतो. महासाहेब जिजाऊ स्वराज्याच्या आईसाहेब यांनाही प्रथम दंडवत प्रणाम करून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर 2 शब्द बोलण्याचा मी प्रयत्न करतो. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांवरती बोलण्या एवढं आपण मोठं नाही आहोत, पण त्यांचं छोटंसं आयुष्य होतं. त्यांच्या या छोट्याशा आयुष्यामध्ये त्यांनी सर्व महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये त्यांनी त्यांची कीर्ती छोट्याशा 50 वर्षामध्ये दाखवून दिली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची कारकीर्द अशी होती, त्यांनी छोट्याशा आयुष्यामध्ये खूप संघर्ष केला आणि खूप त्यांच्या आयुष्यामध्ये जेवढ्या पण लढाया त्यांनी जिंकल्या त्यांच्याकडं सैन्य खूप कमी होतं. पण कमी सैन्य असतानासुद्धा त्यांनी शक्ती नसतानासुद्धा युक्तीचा वापर करून प्रत्येक संकटाला ते सामोरे गेले आणि त्यांनी जवळपास 365 किल्ले स्वराज्याच्या ताब्यात मिळवून दिले. निजामशाहीचा काळ होता, पोर्तुगीज होते, औरंगजेब होता, सर्वांना ते लढून सर्वांसोबत त्यांनी आपल्या शक्तीचा वापर होत नव्हता पण युक्तीचा वापर करून स्वराज्याचं नंदनवन तोरण त्यांनी बांधून दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपण काय बोलावं. स्वराज्य म्हणजे एक केवळ स्वाभिमान नव्हता तर लोककल्याणाचं ते संगम होता. संकल्पना ही प्रत्यक्षात उतरवणारा हा नेतृत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखवलं. छत्रपती शिवाजी महाराज आपण आजच्या काळात म्हणतो की लिडरशिप, मॅनेजमेंट, स्ट्रॅटर्जी आणि नेशन बिल्डिंग असे आपण शब्द वापरत असतो. पण खरं सांगायचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी व्हिजनरी लिडरशिप हा कन्सेप्ट त्याच काळात त्यांनी दाखवून दिला. जसं की आज आपण म्हणतो कंपनीचा CEO भविष्याचा विचार करून योजना आखतो, पण माझ्या महाराजांनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना त्याच पद्धतीने त्या काळात मांडली होती. राजे छत्रपती हे एक टीम बिल्डिंग आणि ह्युमन रिसोर्सेसचा संकल्पनेतून आज जसं की आपण म्हणतो HR मॅनेजमेंट म्हणजेच महाराजांनी उत्तम प्रकारे केलेलं तेव्हा अष्टप्रधान मंडळ अशा या आदर्श राजाला
अशा या आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा मी आज त्रिवार मानाचा मुजरा करतो आणि त्यांच्या स्मृतीला दंडवत प्रणाम करतो. एवढं बोलून माझे 2 शब्द संपले. मरण आले तरी चालेल पण शरण जाणार नाही असे छत्रपतींचे विचार होते. यानंतर मी निलेशला अशी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. हां, आज दिनांक 3 एप्रिल रोजी रायगडावर प्रांत्याग केलेले हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी त्यांना मी विनम्र अभिवादन करतो. आज आपण सर्वजण हिंदवी स्वराज्य संस्थापक रयतेचे कैवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त एकत्रित झालो आहोत. 3 एप्रिल 1680 रोजी या महापुरुषांनी रायगड किल्ल्यावर अखेरचा श्वास घेतला आणि महाराष्ट्र पोरका झाला. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. यानंतर भागवत नवली याला मी अशी विनंती करतो की त्यांनी महाराजाबद्दल 2 शब्द बोलावे. तर सर्वांना सर्वप्रथम जय शिवराय. तर आज आपण इथं कशासाठी जमलो हे आपल्या सर्वांना माहिती आहे. स्वराज्याचा आज काळा दिवस 3 एप्रिल 1680 हा स्वराज्यासाठी काळा दिवस होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज निधन झाले होते. रायगडावरती आज त्यांचं निधन झालं. त्यांनी आज शेवटचा श्वास घेतला होता. तर या भारताच्या इतिहासामध्ये असा हा पहिला राजा होता की ज्याने दरबारामध्ये कधीच बाई नाचवली नाही. आणि दुसरं म्हणजे वयाच्या 16व्या वर्षीपासून त्यांनी लढाई जिंकणं तिथून हे झालं त्यांचं. यांच्या इतिहासामध्ये यांनी लय कमी लढाया पराभूत केल्या पण मुठभर मावळे घेऊन त्यांनी खूप मोठे गड किल्ले जिंकले. त्यांनी पहिला हा किल्ला हा पुरंदर नाही तोरणा जिंकला. स्वराज्याचं तोरण बांधून तिथून त्यांनी सुरुवात केली. आता मुठभर मावळे घेऊन जर कोणाला स्वराज्य निर्माण करायचं असेल तर ते खूपच अवघड राहतं. आणि त्यातल्या त्यात त्यांचे वडील हे शहाजीराजे हे निजामशाहीमध्ये काम करत होते. त्यांना तिथं तरी काम करायचं सेनापती म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती पण तरी ते झुकले नाही त्यांच्यापुढे. पण त्यांनी त्यांचं स्वतःचं आईसाठी स्वराज्य निर्माण केलं. स्वराज्य निर्माण करणं ही फक्त स्त्रींचीच इच्छा होती. त्यांचे असं हे केलं. त्यानंतर शिवाजीराजे आपण बोलू शकतो हे एवढं आपलं कर्तव्य नाही कारण की हे खूप महान होते. आणि आजकाल जे जेवढे इंजिनिअरिंग जेवढे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यांची सुरुवात ही राजांपासूनच झालेली आहे. कारण की शिवाजीराजे यांनी रिव्हर्स इंजिनिअरिंगचा कन्सेप्ट हा भारतामध्ये पहिल्यांदाच आणला होता. पोर्तुगीजांनी त्यांना काही नाव दिल्या नव्हत्या तर त्यांनी त्यांची एक नाव विकत घेऊन त्यांच्यासोबत रिव्हर्स इंजिनिअरिंग करून त्यांनी नाव बांधल्या होत्या. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय शिवराय.